नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपनी जॉब पक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई, नागपूर, औरंगाबाद हायकोर्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना क्लर्कमध्ये 57 प्लस स्कोर आलेला आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिपाईमध्ये 20 प्लस स्कोर आलेला आहे, तर या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, ज्यांना 57 प्लस स्कोर आलेला आहे क्लर्कमध्ये, तर त्या विद्यार्थी मित्रांनो टायपिंग स्टार्ट करावी की नाही करावी? तसेच त्यांनी समोरच्या प्रोसेससाठी आतापासून सुरुवात करावी की नाही करावी? तसेच त्यांनी एक स्मार्ट स्ट्रॅटेजी रोज किती वेळ टायपिंग करावी? तसेच मित्रांनो क्लर्कमध्ये कट ऑफ हा कसा अनप्रेडिक्टेबल असतो. 1 ते 2 मार्क्सने सिलेक्शन होतं की जातं? तसेच मित्रांनो लास्ट मोमेंटला टायपिंग होते की नाही? या संपूर्ण गोष्टीसाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो शिपाईमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 20 प्लस स्कोर आहे, त्यांनी नेक्स्ट स्टेपला आतापासून सुरुवात करावी की नाही करावी? याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 65 प्लस स्कोर आहे, तसेच शिपाईमध्ये 25 प्लस स्कोर आहे, त्यांसाठी कसा हा बेस्ट चान्स असू शकतो, त्यांनी आजपासून तयारी सुरू करावी की नाही करावी, यासाठी पण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण विश्लेषण घेतलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण आपण ऑल महाराष्ट्र एक्झामसाठी तसेच पोलीस भरती, तलाठी, नगरपालिका भरती, झेडपी भरती यासाठी मॅथ्स, रिझनिंग आणि कम्प्युटरचे संपूर्ण क्लासेस घेणार आहोत. म्हणून स्वप्न तुमचे, मेहनत तुमची आणि साथ आमची. म्हणून मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बघू मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना क्लर्कमध्ये 65 प्लस स्कोर आला आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिपाईमध्ये 25 प्लस स्कोर आलेला आहे, तर त्यांनी टायपिंग स्टार्ट करावी की नाही? फुल प्रोसेसला स्टार्ट करावं की नाही? तर यासाठी आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही सीरियस व्हायचं की नाही व्हायचं? तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा 65 प्लस जर स्कोर असेल, तर सिलेक्शन चान्सेस तुमचे खूप स्ट्राँग आहे. कट ऑफ काहीही असो मित्रांनो, तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तर मित्रांनो, मग टायपिंग क्लिअर केलं तर तुमचा जॉब हा ऑलमोस्ट फिक्स असू शकतो. कारण टायपिंगमध्ये खूप मुले क्वालिफाय करत नाही. आणि त्यानंतर असते मित्रांनो इंटरव्ह्यू. तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जर ऑन एन एव्हरेज 25 ते 30 मार्क्स जरी घेतले, तरी तुमचं सिलेक्शन पक्कं होऊ शकतो. तसेच मित्रांनो ज्यांना 65 प्लस स्कोर आहे, यांचा कॉन्फिडन्स लेव्हल अगदी काय असतो, हाय असतो. त्यामुळे तुम्हाला पुढचे राउंड्समध्ये क्लिअर करायचे असेल, तर तुमचा माइंड हा काय असतो, काम असतो. त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू पण छान जातो. तसेच मित्रांनो, फायनल मेरिटमध्ये तुमची एक काय असते, स्ट्राँग पोझिशन असते. प्रेफरन्स चान्सेस काय असतो, वाढतो. म्हणून तुम्ही आजपासूनच टायपिंगला सुरुवात करू शकता. जर तुम्ही सुरुवात जर नाही केली, तर टाईमवर तुमची स्पीड येणार नाही आणि लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं, तर त्या टाईमामध्ये तेवढी स्पीड तुमची कव्हर होऊ शकत नाही. तर मित्रांनो, ज्यांना 65 प्लस आहे त्यांनी काय करावं? तर टायपिंगला डेली 1 ते 2 तास देऊ शकता. तर तुम्ही टायपिंगला डेली 1 ते 2 तास करा आणि बाकीचा तुम्ही स्टडी करू शकता. तसेच मित्रांनो ॲक्युरसी आणि स्पीडवर तुम्ही काय करा, फोकस करा आणि ज्या काही मॉक टेस्ट आहे इंटरव्ह्यूसाठी त्याचं पण प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करू शकता. कारण हे संपूर्ण तुम्हाला येणाऱ्या जिल्हा जिल्हा कोर्टसाठी पण तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल. तर मित्रांनो तुम्ही आजच ॲक्शन घ्या. कारण चान्स तुमच्या बाजूने आहे. म्हणून तुम्ही आजपासूनच ॲक्शन घेऊ शकता. मित्रांनो वेट करणं म्हणजे स्वतःचा चान्स वाया घालवला आहे. लो स्कोर्सवाले काय करतात मित्रांनो, खूप विचार करतात आणि हाय स्कोरवाले काय करतात, ॲक्शन घेतात आणि शेवटी सिलेक्ट पण तेच होतात. म्हणून मित्रांनो तुम्ही काय करा, ॲक्शन घ्या. आता ज्यांना 25 प्लस मार्क्स आहे शिपाईमध्ये, त्यांनी फुल प्रोसेस करावी की नाही करावी? मित्रांनो, तुमचे सिलेक्शन चान्सेस पण खूप जास्त आहे. कट ऑफ कितीही वाढला, तरी तुम्ही काय सेफ साईड आहे, तुमचे लिस्टमध्ये नाव येऊ शकते. तर मित्रांनो, जी काही तुमची फिजिकल किंवा नेक्स्ट राउंड क्लिअर करणं काय तुम्हाला सोपी होतं, कारण आधीच तुमचे स्ट्राँग काय असते, स्कोर स्ट्राँग असते, त्यामुळे तुमच्यावर काय असते, प्रेशर खूप कमी असते. तसेच मित्रांनो, ड्रॉप कॅन्डिडेटचा काय होतं, तुम्हाला फायदा होतो, कारण काही लोकं येत नाही, त्यामुळे तुमचा चान्सेस काय असतो, वाढतो. तसेच मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला काय असते,
ईझी होते कारण तुमचं सिलेक्शन ऑलमोस्ट काय असते कन्फर्म असल्यासारखं असते. त्यामुळे फायनल लिस्टमध्ये तुमची एक स्ट्राँग एंट्री असते. टॉप कॅन्डिडेटमध्ये नाव येण्याची काय असते तुमची शक्यता आहे. तर तुम्हाला एक ॲडवाइस म्हटलं फुल सीरियस तयारी करा. फिजिकल फिटनेस प्लस डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि नेक्स्ट प्रोसेसला मिस करू नका. आता मित्रांनो तुम्हाला तुमचे मार्क्स किती आहे आपल्याला कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये बघा. तर आता आपण मित्रांनो घेऊन येणार आहे, की ज्या मुलांना क्लर्कमध्ये 57 प्लस स्कोर आहे तसेच 25 प्लस स्कोर आहे. तर त्या विद्यार्थी मित्रांनो टायपिंग स्टार्ट करावी की नाही करावी आणि नेक्स्ट स्टेप सुरू करावी की नाही करावी. तर आता 57 वाल्यांनी टायपिंग स्टार्ट का करावी? कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कट ऑफ हा अनप्रेडिक्टेबल असतो. आता ज्यांना 57, 60, 62 असा स्कोर आहे, ते बाउंड्री लेव्हलवर आहे. तर मित्रांनो कट ऑफ काही पण लागू शकते. एकतर 57 किंवा 62 या दरम्यान पण लागू शकतो. दरवर्षी 1 ते 2 मार्क्स किंवा 2 ते 4 मार्क्सनी कट ऑफ खारीवर होतो. तर यावर्षी कमी जाण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. कारण पेपर पॅटर्न हा मागच्या वर्षीसारखा नव्हता. सेक्शन वाईज क्वेश्चन्स नव्हते. अल्टरनेट क्वेश्चन्स आले होते. तसेच कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स हे डिफिकल्ट आले होते आणि इंग्लिशचे पण मॉडरेट आले होते. मॅथ्स पण खूप जास्त प्रमाणात विचारलं होतं. त्यामुळे पण कट ऑफ हा कमी जास्त होऊ शकतो. तर मित्रांनो 1-2 मार्क्सने सिलेक्शन होतं किंवा जातं खूप साऱ्या मुलांचं. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे. जर तुम्ही आधी टायपिंग स्टार्ट केलं तर. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे टायपिंग करत नाही. खूप लोकं वेट करतात किंवा घाबरतात. तुम्ही आजच सुरू केलं तर तुम्हाला पुढे याचा 100% फायदा होतो. आणि लास्ट मोमेंटला टाईम नसतो मित्रांनो. जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलं, जर तुम्हाला आज 57, 60 स्कोर आहे, तर मित्रांनो तुम्हाला लिस्टमध्ये नाव आल्यावर टायपिंग स्किल डेव्हलप करायला वेळ जास्त मिळणार नाही. शेवटचे 10-15 दिवसात शिकूनसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही, कारण स्पीड तेवढी येणार नाही. तर मित्रांनो ज्यांनी आधी टायपिंग सुरू केली, तर शेवटी तेच सिलेक्ट होतात. म्हणून मित्रांनो ज्यांना 57 प्लस आहे, मार्क्स आहे, त्यांनी टायपिंग आजपासून स्टार्ट केलं, तर वेट केलं तर रिस्क तुमचाच आहे. पण जर तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला नक्की 100% फायदा होईल. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद जिल्हा कोर्टसाठी पण तुम्हाला याचा 100% फायदा होईल आणि या एक्झामसाठी पण तुम्हाला भरपूर फायदा होईल. तर तसेच जर बघितलं मित्रांनो ज्यांना 20 प्लस शिपाई आहे, शिपाईमध्ये मार्क्स आहे, तर त्यांनी नेक्स्ट प्रोसेस करावी का? तर मित्रांनो हो, तुम्ही स्टार्ट करू शकता. कारण कट ऑफ हा 1-2 किंवा 2 ते 4 मार्क्सनी काय असतो, बदलतो. तर मित्रांनो ज्यांना 20 ते 21, 22 असे मार्क्स आहे, तर त्यांनी सुरू करू शकता. तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. अनेक कॅन्डिडेट्स पुढे येत नाही. काही जण नेक्स्ट प्रोसेसला येत नाही. फॉर्मॅलिटी पूर्ण करत नाही. त्यामुळे तुमचा चान्स काय करतो, अल्टिमेटली वाढतो. जर प्रोसेस मिस केली तर तुमचा चान्स गेला. तर तुम्ही प्रोसेस केली तर नंतर चान्स मिळणार नाही. म्हणून तुम्ही सेफ साईड राहा आणि तयारी सुरू करा. प्रिपरेशन लाईट ठेवा. बाकीच तुम्ही अभ्यास चालू ठेवू शकता. फुल प्रेशर न घेता डॉक्युमेंट, फिजिकलसाठी तयारी ठेवा. रेडी राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो एक फायनल एवढंच आहे, की ज्यांना 20 प्लस मार्क्स आहे, त्यांनी प्रोसेस फॉलो करा. तुम्ही सेफ साईड आहे. आणि ज्यांना 22 तुम्ही फुल कॉन्फिडंट राहा. ज्यांना 25 प्लस मार्क्स आहे किंवा 22, 23, 24, 25, 6 आहे, 26 आहे, त्यांनी तुम्ही स्टार्ट करू शकता. तर मित्रांनो अल्टिमेट कन्क्लुजन हेच आहे, की चान्स आहे म्हणजे तुम्ही तयारी सुरू केली तरच चान्स आहे. तर वेट करणारे मागे राहतात आणि ॲक्शन घेणारेच काय होतात, सिलेक्ट होतात. म्हणून मित्रांनो तुमचे मार्क्स किती आहे आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपल्या चॅनलला तुम्ही मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी मॅथ्स, रिझनिंग आणि कम्प्युटरचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. आपल्या चॅनलवर मी कम्प्युटरचे व्हिडिओ घेतले होते आणि या बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्कमध्ये आपल्या चॅनलच्या व्हिडिओमधून खूप सारे क्वेश्चन्स आले आहेत. म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.